अनिला चॉकलेट केक अनिला हे सुखरूप ठेव ग एक विराई आमच्या भोला दादाला सुखरूप ठेव ग एक विराई आमच्या भोला दादाला देऊ शुभेच्छा शुभ दिनाला आमच्या लाडक्या भोला दादाला देऊ शुभेच्छा शुभ दिनाला आमच्या लाडक्या भोला पाटीलला थँक्यू डीजे तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। मॅच पाहायला मिळेल जिथे पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच एका साईडला रांजणपाडानं त्या संघाला फाईट करत असताना अजनबी ओले या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय। त्याच्यानंतर रांजणपाडा टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि रांजणपाडा टीमला आणि फलंदाज सूर्यकांत मोकाशीला इथे शुभेच्छा दिल्या ते आमचे मित्र किशोर पाटील तोंडरे यांच्याकडून सूर्यकांत मोकाशी आणि रांजणपाडा टीम शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया। ते या स्पर्धेला एन्जॉय करता आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। कॉमबॉक्समधून दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल जय हनुमान रांजणपाडा टॉस जिंकला ओले टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला रांजणपाडा टीमला। सलामीची जोडी फलंदाज सूर्यकांत आणि फलंदाज प्रफुल्ल ही सलामीची जोडी। बॉलिंग ट्रॅकवरती पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज मिथून बॉलिंग ट्रॅकवरती मुख्य ट्रम्प कार्ड। पहिलाच बॉल ऑफसाईडला गेला चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक वेगाने जातील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होती आणि या बॉलवरती दोन धावा कंप्लीट केल्या। दोन धाब्यांना वैयक्तिकांना संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज सूर्यकांत प्रफुल्ल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला तिथे लेंथ लाईन भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो। पहिला षटक महत्वाचा पहिला षटक म्हटलं तर मंडेटरी पावर सर्कलचं षटक असतं आणि ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघ्या दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात त्याच्या औचित्य तुम्हाला चांगली गोलंदाजी मॅचमध्ये करावी लागते। हो वेगवान बॉल भन्नाट वेग होता लेंथ लाईन चांगली आहे योग्य लाईनवरती योग्य दिशावरती गोलंदाजी करत असताना मिथुनला आपण पाहतोय सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय। पहिल्या बॉलवरती दोन दाबाला आणि त्याच्यानंतर चांगल्या लेंथवरती गोलंदाजी आपल्याला नक्कीच मिथुनची पाहायला मिळतं। टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती की फलंदाज सेफ ऑफिस स्क्रीन वरती पोहोचलात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलाय। त्याच्यानंतर धीरजजी पाटील यांचे इथे शुभागमन झाला आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। यस नॉट आउट फलंदाज तर इथे मात्र आपण पाहिलं तर या बॉलवरती दोन धाबाला दोन धाब्यानं संघ पुढे सरसावला। संघाची धावसंख्या पाहिली संघ 4 या आकड्यावरती पाप पहिल्या षटक यानं चांगली गोलंदाजी साकारता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज मिथून करते या मॅच मध्ये। टॉस जिंकून सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्या गोलंदाजीच्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये मिथून क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना लॉंग लेग मध्ये चेंडू निघून चालला सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि दोन धाबा देखील कंप्लीट होते। सिंगल डबलला प्राधान्य देत असताना सत्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा संघ या बॉलवरती देखील दोन धाबाला दोन धाब्यानं संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। समोर ऑन स्ट्राईक वरती फलंदाज प्रफुल्ल पाता आणि नॉन स्ट्राईक वरती सूर्यकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। शेवटचा अंतिम बाला पहिला षटक अगदी दमदार गोलंदाजी करत असताना गोलंदाज मिथुनला आपण पाहतोय।
वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला फलंदाजाला चकवा जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली गोलंदाजी करत असताना अजनबी ओवले टीमसाठी कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केले गोलंदाज मिथुन आदित्य 11 संघांनी आयोजन हो केला नाईट क्रिकेट सामन्यांचा ह्यो नावलय मोठा झाला एसकेपी ग्रुप लागलाय आज लागलाय आयोजन करायला एसकेपी ग्रुप लागलाय आज लागलाय आयोजन करायला मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलबाला मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलबाला थँक्यू डीजे पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं सेकंड षटक पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट हलक्यात पुश केला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न हा कव्हर ड्राईव्ह फटका क्षेत्रक्षक वेगाने येतील उत्सवतील फेकतील तोपर्यंत दब्बलला प्राधान्य 5 सिंगल दब्बलला प्राधान्य दिलं जातं याचं कारण असं गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळतं या बॉलवरती 2 धावाला अकाउंट ओपन केला फलंदाज सूर्यकांत मोकाशीनं मोठ्या फटक्यांपासून सध्या वंचित ठेवला चांगली गोलंदाजी साकारत असताना अजनबी ओवले संघ टॉस जिंकून सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं प्रहार करण्याचा प्रयत्न वेगानं बॅट चढू फिरवली होती बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही जिथे सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी तुतू मय मात्र एकच धाब्यानं समाधान मानला एका धाब्यानं संघ पुढे सरसावला लेग पास मध्ये धाव जोडली जाईल एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल पकावरती धाबा पाहिलं तर संघ 9 या आकड्यावरती फार मोठ्या फटके येत नाही मॅच मध्ये डोकेदुखी राहिल्या बॅटिंग करत असताना रांजणपाडा टीमसाठी एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला प्रहार मॅच मध्ये करावा लागेल जर मोठा फटका आला नाही तर तुम्ही तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला त्या टार्गेट पर्यंत पोहोचता येणार नाही इथं हवायाला चढवला चांगला फटका पंचांचा इशारा आहे एक टप्पा पाव चेंडू और द रोप हा चौकार केला रे केला त्यांनी विकास केला गावानं मोठा कानपुली या फटक्यानं दिलासा दिला जाईल कारण की भरपूर बॉल प्रतीक्षा केली रांजणपाडा टीमनं अखेरकार फलंदाज सूर्य प्रफुलच्या बॅटमधून चौकारायला आडवा बॅटने केल्याचा धाडसा निर्णय घेतला बॅटनं चेंडूचं संपर्क तिथे पाहायला मिळाला नाही आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं एका धाब्याला प्राधान्य एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तब्बल 14 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा मार्गासह सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्या सलामीची जोडीला ना शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅचमध्ये ओवले संघ करत्या टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला केलेल्या क्षेत्रक्षक वेगाने आल्यात शॉट पाकवेस कबल असे उत्सवतील फेकते तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य 2 पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी साकत असताना अजनबी ओवले संघ टॉस जिंकून संघनायकांना जो निर्णय घेतला त्या निर्णयावरती अगदी सक्षमरित्या गोलंदाजी साकत असताना हे दोन्ही गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज शक्ती हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय समोर गोलंदाज पाहिला प्रफुल पाटील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये विकेटची संधी जरूर होती मात्र क्षेत्ररक्षकानं चुकी केली जिथे जीवनदान प्रफुलला या बॉलवरती आले सिंगल एका धाब्याला प्राधान्य देत असताना षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा बिनबाद संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला
डीजे दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोचला 16 या आकड्यावरती 8च्या सरासरीने 2 पॉवर प्ले मध्ये धावा जमा केला जय हनुमान रांजणपाडा टीमला थोडंसं शांत आता शांत बसून जमणार नाही एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील तो प्रयत्न फलंदाज प्रफुल्ल सूर्यकांतला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल 30 षटक सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज मिथून ज्याचा पहिला स्पेल अगदी दमदार राहिला अवघ्या 6 धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये आणि तोच गोलंदाज 30 षटक फेकण्यासाठी सज्ज प्रहार केलाय स्वागत केला गोलंदाज मिथूनचा फलंदाज प्रफुल्ल जिथे ठोकला षटका 6 पुढचा बॉल बाचेच यष्टरक्षकांना आपली कामगिरी चोपरिता बचावली आहे जिथे हा पहिला धक्का बॅटिंग करीत असताना जय हनुमान रांजणपाडा टीमला फलंदाज प्रफुल्ल पाटील मैदानातून बाहेर चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज मिथून पहिल्या बॉलवरती जरूर षटकाला आणि त्याचं उत्तर लगेच सेकंड बॉलवरती दिला जिथे पहिला धक्का जय हनुमान रांजणपाडा टीमला फलंदाज प्रफुल्ल मैदानातून बाहेर झाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हेमंत पाटील हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी पहिला बॉल निर्धाव केलाय हा सेकंड बॉल फेस करेल अलाउन द कार्पेट ना फटका ऑनसाइडला केलाय क्षेत्ररक्षक आहेत डीप मिडऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य एका दाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 23 या आकड्यावरती 23 लॉस्ट ऑफ 1 विकेट जय हनुमान रांजणपाडा समोर फलंदाज पाहिलं तर सूर्यकांत हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं मात्र गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतं जिथे हा डॉट चेंडू आलाय पहिला बॉलवरती षटकार त्याच्यानंतर मागील 4 बॉल चांगल्या लेंथ लाईनवरती डिलिव्हर केलाय गोलंदाज मिथूननं जिथे पूर्णपणे प्रेशर टाकण्याचं काम अगेन्स्ट केणाऱ्या रांजणपाडा टीम समोर केला पुढचा बॉल गोलंदाज सय्या मिथून पदतालिकेचा वापर केला चाणक्यरित्या गोलंदाजी करत मॅच मध्ये सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली तर एक फलंदाज बाद झाल्यानं धावा आल्या त्या मात्र 23 त्याच्यानंतर आता फलंदाजीसाठी खरं तर कॅश प्राइज सलग 3 बॉल 3 षटकार ज्या फलंदाजांना अर्धशतकीय खेळी साकारली त्या खरं तर फलंदाजाला नक्कीच त्या फलंदाजाला खरं तर आपण पाहतोय स्मार्ट ऑज दिलं जाईल ते आमचे सर्वांचे लाडके न्यू स्वरूप मोठासे सर्व बजरंग शेठ मात्रे वलप आणि कैलासदादा पाटील यांच्याकडून त्या खेळाडूला खरं तर स्मार्ट ऑज दिलं जाईल आणि जो गोलंदाज
मेडल षटक या स्पर्धेमध्ये फेकेल त्या गोलंदाजाला देखील स्मार्ट वॉच दिलं जाईल. भरपूर चांगली स्पर्धा या स्पर्धेची आपण पहिली रात्र पाहतोय जिथे मॅच पाहायला मिळतं. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना. एका साईडला रांजणपाडा त्याला फाईट करतोय उलबे. क्षेत्ररक्षक पम्बलिंग झालं त्याचा लगेच बेनिफिट मिळाला. बॅटिंग करत असताना रांजणपाडा टीमला जिथे आल्या 2 धावा. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती रोशन. प्रहार केला रोशन वरती. पटका चांगला. ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक ब्लॅक स्क्रीन समोर आल्या तेवढंच चांगलं. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. पुन्हा एकदा या बॉलवरती दाबा कंप्लीट केला. 2 सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. मोठे फटके येत नाही या मॅच मध्ये. डोकेदुखी राहिले जय हनुमान रांजणपाडा टीमसाठी. समोर फलंदाज पहिला हेमंत पाटील आणि आज ओपनर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज सूर्यकांत मोकलला आपण पाहतोय. प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. चांगला टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला प्रहार नक्कीच करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा अलक्यातनं केलाय. लो फुलटास बॉल दिशा दिली. क्या भरपूर मोठी होती. चेंडू फरार. चिते मिळतील 4 हा चौकार. त्याच्यानंतर प्रेक्षक कमाल कॅश साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. न्यू स्वरूप मोठा सर्व बजरंग शेठ मात्रे यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅश साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एक थंबणार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून चांगले योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चौकाला 4 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गाचा शेवटचा अंतिम एक बॉल असेल. गोलंदाज रोशन समोर सूर्यकांत. लो फुलटास बॉल त्या दिशेनं रिफ्लेक्शन फटक्या क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पाहायला मिळतं. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस संघात डबल तिरी 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा. अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली तर संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. या षटकामध्ये किमान 15+ धावा बनवावे लागतील तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करा. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा. सलामीचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती सूर्यकांत मोकल आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय संघ. त्या अपेक्षाला भरणं द्यावं लागेल. मात्र गोलंदाजी टिचून मारा पाहायला मिळता. सातत्यानं भरपूर चेंडू डॉट केला आणि त्याचं कारण सध्या लो स्कोर पलकावरती पाहायला मिळतं. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. 4था ट्रम्प कार्ड तो मात्र अजनबी ओवले टीमचा गोलंदाज अभिजित मात्रे. स्लॉगचं षटक यानं स्लॉगचं षटक म्हटलं तर त्या षटकामध्ये प्रतिप्रहार पाहायला मिळताना असा षटक घेऊन आला गोलंदाज अभिजित. प्रहार केलाय. पटका चांगला. प्रॉपर पाठच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षक होते. आबाक्याचा फायर दॅट इज अ माइटेड पॉवरफुल ठोकला षटकार. त्याच्यानंतर ओवले संघ खेळताना ओवले टीमला शुभेच्छा करते महेशजी गवानकर. त्याच्यानंतर
समालोचक मित्र रवींद्र म्हात्रे, रिवाल म्हात्रे यांच्याकडून देखील ओले टीमसाठी शुभेच्छा. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत. ती या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. ऑन साईडला खेळलाय चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील आणि इथे देखील तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं. एका धावेला प्राधान्य, एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 41 41 या आकड्यावरती. बॅटिंग खेळत असताना जय हनुमान रांजणपाडा. चेंडूचा विचार केला तर अद्यापिक 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 2 तरी मोठे फटके या अपेक्षा धरून बसता रांजणपाडा संघ. गोलंदाज तयार, वेगानं बॅट जरूर फिरवली. लाईन देखील चांगली आहे. शरीरापासून दूर गोलंदाजी ही सातत्याने केल्या मॅचमध्ये ओले टीमला आणि तो संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो. ताब्यासाठी संघर्ष करावा लागतो. बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा टीमला डॉट चेंडूवाल्या धावसंख्या स्थिर 41 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ओले संघ खेळताना ज्या ओले संघाला पॅक केलं ते अरब एंटरप्राइजेस सर्वा रतनजी रवींद्र दापोलकर ओले टीमचे पॅकर्स आहेत. आपण देखील या व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. ऑफ साईडला खेळला फटका चांगला. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार. एक टप्पा बाउन्स, 4 चौकार. मला जाऊ द्या ना घरी. आराचा संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकला. त्यांचा केला आभार व्यक्त करूया. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा टीमला तब्बल धावा जमा केला. 5 षटकांच्या अखेरीस 45 सेकंद सत्रामध्ये लक्ष अरब एंटरप्राइजेस अजनबी ओले टीमला प्रवास करावा लागेल. 30 बॉल आणि तब्बल 46 धावेचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल या सेकंद सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळते. आमचे साथी समालोचक आज ज्यांचा रात्रभर आवाज ऐकतो ते आमचे कैलासजी खारुडकर यांच्या वाहिनीतून आपण ऐकूया सेकंद सत्र. तोपर्यंत संध्या जाऊया डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया एक सो मधून संगीत. साऱ्या जगात हे डंका वाजत बघा. उद्याचा जो लॉट्स आहे, पहिला सामना जो आहे तो श्री मलंग स्पोर्ट वावंजे आणि कीर्ती 11 चिंद्रन यांच्यामध्ये असणार आहे. त्या संघांना विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. श्री गणेश कांबोडे संघाचा सामना असणार आहे जय हनुमान कोटकर स्पोर्ट नेवल या संघासोबत. या संघाने देखील दिलेल्या वेळेमध्ये आपण रिपोर्टिंग करायचे. नावडेबी आणि धाकटा खांदा यांच्यामध्ये तिसरा सामना असणार आहे आणि ताडाळे आणि टेंबोडे यांच्यामध्ये 4था सामना असणार आहे. या सर्व संघांना सूचना आहेत की आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. तर अतिथी मंचकावरती आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान करूया. गणेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण यावा आपला विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. आज स्पर्धेची पहिली रात्र आणि अनेक सारे मान्यवर सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि भारतीय संस्कृतीला जपताना आमचे दमदार राज्यकर्ते खानपल्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच लोकनियुक्त सरपंच मदन शेठ मते ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहायला मिळतं आणि अतिथी मंचकावरती पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान गणेशजी पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. भरपूर चांगली स्पर्धा. आज स्पर्धेची पहिली रात्र जिथे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल.
पहिल्या फेरीमधली ही चौथी मॅच इथे एका साईडला संघ जय हनुमान रांजणपाडानं त्या संघाला फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल अरब एंटरप्राइजेस अजनबी औले आणि औले टीमला सेकंड सत्रामध्ये 30 बॉलमध्ये तब्बल 46 धावेचा प्रवास करावा लागेल। हा प्रवास कशा रीतीने केला जाईल की सेकंड सत्रामध्ये प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल तो मात्र गोलंदाजी करत असताना जय हनुमान रांजणपाडा संघ या ऐक्या सेकंड सत्रामध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल कैलासजी खारुटकर यांचा वाहिनीतून आपण ऐक्या सेकंड सत्र। थँक्यू सो मच। त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल अशोकजी केरनेकर यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील यावा आपले विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। ग्रामस्थ आवर्जून या स्पर्धेला भेट देतात कारण की ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेलं सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाचे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं। हॅलो, थँक्यू मंगेश। पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं। इथे जी स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी आदित्य 11 क्रिकेट संघ कानपोली आयोजित सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन। कानपोली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व निश्चितपणे आदरणीय सरपंच मदन शेठ मते यांच्या संकल्पनेतून आणि आदित्य 11 गावदेवी क्रिकेट संघ कानपोली यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। एक चांगलं आयोजन, खूप सारं त्या ठिकाणी मान्यवर देखील या स्पर्धेसाठी आपली हजेरी लावताना तुम्हाला पाहायला मिळतात। आपण संध्याकाळच्या सत्रापासून पाहिले अनेक त्या ठिकाणी मान्यवर या स्पर्धेसाठी येताना आपण पाहिलंय। त्या प्रत्येक मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते किंवा घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला त्या ठिकाणी एन्जॉय करणार त्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। चांगली स्पर्धा, एक दर्जेदार आयोजन आणि निश्चितपणे एक चांगल्या लढती देखील आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळाल्या। आणि इथून मात्र या पहिल्या राऊंडमधला हा शेवटचा अंतिम सामना त्या ठिकाणी तुमच्या भेटीला आल्या। एकीकडे अरब एंटरप्राइजेस अजनबी ओल आहे आणि त्यांना फाईट करणारा जय हनुमान रांजणपाडा। या दोन टीममध्ये होणारी लढत तुम्हाला पाहायला मिळते। ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे ते जय हनुमान रांजणपाडा टीमनं धावफलकावरती धावा लावल्या 44 आणि 45 आणि 46 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो अरब एंटरप्राइजेस अजनबी ओल आहे। अंपायर्स ग्रीन सिग्नल, मॅच ऑन होईल। सेकंड इनिंग मधला पहिलाच बॉल त्या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता अश्विन पाटील। या संघाचा संघनायक आहे, ट्रम्प कार्ड आहे आणि अश्विन पाटीलला मात्र पहिल्या बॉलवरती शांत बसवलंय। डॉट बॉलनं सुरुवात केली आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती कुंदन म्हात्रे। यावेळेसचा बॉल मात्र सोडून देण्याचा प्रयत्न केला। यस, आमच्याकडे पंच वळतायत, आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, अवांतर आहे आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धावेनं अकाउंट ओपन झालंय। ते अजनबी ओले टीमचं 46 धाव्यांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि तो टार्गेट चेस करत असताना थोडीशी शांत सुरुवात ती आपण पाहतोय ओले टीमची। कुंदनचा हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अश्विन पाटीलचा असफल ठरलाय आणि इथून मात्र डॉट बॉल येत आहे। चांगली गोलंदाजी, चांगली भेदक माऱ्यावरची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। नियंत्रित टप्पा, वेग देखील आहे आणि पडल्यानंतर चेंडूमध्ये थोडासा स्विंग देखील पाहायला मिळतोय आणि परिणामता मात्र डॉट बॉल येत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन म्हात्रे। यावेळेस लिडिंग एज लागली आहे, इथे पाहायचं आहे क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद। तर या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर परशुराम माळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। मी विनंती करेन मान्यवरांना या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर इथे मात्र पहिला हादरा लागलाय ज्या अश्विन पाटील वरती जबाबदारी होती, अश्विन पाटील वरती नजरा होत्या ओले टीमच्या, तो अश्विन पाटील मात्र निराश मनानं मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि पहिला हादरा मात्र अरब एंटरप्राइजेसचा अजनबी ओले टीमला लागेल जिथे 46 धाव्यांचं टार्गेट चेस करत असताना 1 या धावसंख्येवरती आलेला पहिला विकेट ओले टीमचा। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरकेल 3ऱ्या क्रमांकावरती प्रतीक पाटील,
त्याला साथ देईल अजित मुंगाजी जो नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे. मात्र इथून मॅच जर त्या ठिकाणी जमवायची असेल, मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल रांजणपाडा टीमला, तर निश्चितपणे अशाच गोलंदाजीची अपेक्षा असेल आणि ती गोलंदाजी साकारत असताना या मॅच मध्ये कुंदन म्हात्रेला पाहतोय. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे, 3 लीगल बॉल फेकले ज्याच्यामध्ये 1 धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आली आहे आणि 1 विकेट देखील संपादन केली आहे. 46 धावांचं टार्गेट आहे आणि त्या 46 धावांचं टार्गेट चेस करत असताना थोडीशी खराब सुरुवात ओले टीमची. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक गॅप मध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये आणि इथून मात्र बघता बघता चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. या इनिंग मधला पहिला चौकार येतोय फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅट मधनं. चार धावेनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं प्रतीकनं. धावपलकावरती धावा लागल्या 4 धावेनं 5 एकूण धावा गुणतालिकेवरती. यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकलाय, हलकीशी अपील जरूर झाली होती मात्र पंचांनी ती अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल ती ओळे टीमला. या एका धावेने संघ पुढे सरकेल, संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवरती. थोडीशी शांत सुरुवात झाली आहे, शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आरव एंटरप्राइजेस अजनबी ओले टीमला आपण पाहतोय. 46 धाव्यांचं टार्गेट आहे मात्र इथून पाहायचंय अजित मुंगाजी कशा रीतीनं आपल्या इनिंगला सुरुवात करेल. जिथे अश्विन पाटील बाद झाल्यानंतर जो प्रेशर आलाय ओले टीमवरती, तो प्रेशर त्या ठिकाणी हँडल करेल का आणि तो प्रेशर रिलीज इनिंग त्या ठिकाणी साकारेल का आपल्या टीमसाठी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाज आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये कुंदन म्हात्रेनं काय गोलंदाजी केली. एक चौकार जरूर आला मात्र त्यानंतरचा कमबॅक तुम्ही पाहिलाय, 1 विकेट देखील संपादित केली आणि या ओव्हरमध्ये मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या. एक फलंदाजाला देखील बाद करण्यात यश आलं होतं. कुंदन म्हात्रेला आपण पाहतोय जिथे फलंदाजी करणार ओले टीम, एक फलंदाज बाद असताना जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. पहिलं लपडं, पहिलं जेंगट पाटी मध्ये गोलंदाज कुंदन म्हात्रेची गोलंदाजी आपण पाहिली, खूप चांगली गोलंदाजी त्यानं साकारली. 1 चौकार जरूर आला मात्र त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी कुंदन म्हात्रेनं दाखवले आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केले, 1 विकेट देखील आली. त्यानंतर नवीन गोलंदाज परेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येईल, जिथे दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळेल. अजूनही विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं, जिथे 30 चेंडूमध्ये 46 जमवायच्या होत्या, पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा मात्र निश्चितपणे या मॅच मध्ये रंग भरताना पाहायला मिळतील. इथून काय घडेल या मॅच मध्ये, कोणता संघ त्या ठिकाणी जिंकेल हे सांगणं अवघड झालंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितपणे आपल्या गोलंदाजीची धार दाखवत असताना कुंदन म्हात्रेनं आशा पल्लवित केल्यात, आशा मात्र जिवंत ठेवल्यात रांजणपाडा टीमच्या. इथून विजयाचं गणित तुमच्या समोर आहे. उर्वरित 24 बॉल आणि जमवायचे 10.00च्या सरासरीनं 40 धाव्यांची अजूनही गरज आहे ती ओले टीमला. गोलंदाज परेश, हा बॉल चेंडू हव्यामध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑनचा येतोय आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि लागेल दुसरा हादरा, तो ओले टीमला परतावा लागेल प्रतीक पाटीलला. It is a top shot, gone for the 6 runs.
थँक्यू डीजे. इथे मात्र रोशन म्हात्रे जसं मैदानामध्ये आला आणि त्यानं मात्र पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवला आणि तो षटकार आपण पाहिला. या 6 धावेच्या मदतीनं संघ वेगाने पुढे जातोय. संघाची टोटल जाऊन पोहोचली 12 धावसंख्येवरती. जे संघ ठिकाणी अडचणीमध्ये येईल असं वाटत होतं, त्यानंतर मात्र रोशन म्हात्रेनं चांगला स्ट्रोक लगावलाय आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं मॅच मध्ये. यावेळेस फुल टॉस आहे. कोणी क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये, क्षेत्र खाली आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे आलेला हा आणखीन एक दर्जेदार चौकार. गुलशन म्हात्रे आपण पाहतोय, त्यानं पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार लगावून या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय. चांगली फलंदाजी गुलशन कडनं आपण पाहतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती धावा लागल्यात 16. विजयाचं गणित आपण पाहतो अजूनही 30 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. तिथे देखील क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. इथून मात्र आणखीन एक चौकार येईल फलंदाज गुलशनच्या बॅट मधनं. सरपंच आहे स्पॉन्सर मदन म्हात्रे कानकोलीचा. सरपंच आहे स्पॉन्सर मदन म्हात्रे कानकोलीचा. सरपंच आहे स्पॉन्सर मदन म्हात्रे कानकोलीचा. सरपंच आहे स्पॉन्सर. थँक्यू. निश्चितपणे एक चांगलं व्यक्तिमत्व मदनदादा पाटील, मदनदादा मते यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगलं योगदान आणि एक चांगली त्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन यांच्या माध्यमातून केले गेले. ते कानपोली गावचे सरपंच मदन शेठ मते यांचं देखील निश्चितपणे या स्पर्धेच्या वतीनं आपण अभिनंदन व्यक्त करूया. खूप चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं एक यशस्वीरित्या नियोजन आज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र खोला चेंडू फेकलाय आणि इथून मात्र एक डॉट बॉल येते. चांगला कमबॅक या बॉलवरती जरूर दाखवला. मात्र गुलशन म्हात्रेनं या मॅच मध्ये रंग भरले. या मॅच मध्ये आपल्या टीमला पुन्हा एकदा कमबॅक करून दिला. कारण गुलशन म्हात्रे जसा मैदानामध्ये आला त्याने एक षटकार 2 चौकार लगावले आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या टीमला. टोटल धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती 20 धावा लागल्या. अजूनही 26 धावांची आवश्यकता ओले टीम साठी. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू चाललाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू आणखीन एक सीमा रेषा पलीकडे जाईल. या ओव्हर मधला आलेला हा 3रा चौकार. समाप्त झालाय. 2 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतोय 24. जिथे पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. कुंदन म्हात्रेनं जबरदस्त गोलंदाजी साकारली होती. तिथून मात्र आशा पल्लवित केल्या होत्या आणि या मॅच मध्ये निश्चितपणे हा संघ कमबॅक करू शकेल हे दाखवून दिलं होतं. मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती जरूर त्या ठिकाणी विकेट आली होती. मात्र त्यानंतर गुलशन म्हात्रे जसा मैदानामध्ये आला आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसला. ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि 3 चौकार आपण पाहिले आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती आपण पाहतोय 24. विजयाचं गणित तुमच्या समोर आहे. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये मात्र जमवायच्या त्या 22 धावा. 18 चेंडू 22ची गरज. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्राचारण केलं संघनायकानं कुंदन म्हात्रे. त्याच्यावरती जबाबदारी दिली. एका दुसरा विकेट जर या ओव्हरमध्ये आला तर निश्चितपणे कमबॅक करू शकेल. गोलंदाजी करणार रांजणपाडा टीम तीच जबाबदारी कुंदन म्हात्रेवरती दिली आहे आणि कुंदन म्हात्रे मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी कुंदननं आतापर्यंत दाखवली. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 6 धावा. त्यानंतर या ओव्हरमधला पहिला बॉल आपण पाहिला डॉट. इथून विजयाचं गणित 17 बॉल 22ची गरज. पुन्हा एकदा कुंदन सज्ज. यावेळेस मात्र अजितसाठी हा चेंडू होता. अजितनं मात्र सॉफ्ट हँडनं चेंडू खेळून काढलाय फक्त सिंगलसाठी. मात्र इथे थोडंसं मिसपेल्ड आणि इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी रिस्क उठवली जाते आणि जो फलंदाज सेट होता ज्याने या मॅचला त्या ठिकाणी निश्चितपणे टर्निंग पॉईंट देण्याचं काम केलं होतं त्या गुलशन म्हात्रेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल आणि इथे मात्र 3रा हादरा लागेल ओले टीमला.
पाटील कॅप्टन सुधीर पाटील कॅप्टन आदेश मते ऑलराऊंडर आदेश मते ऑलराऊंडर चेतन पाटील मारतय सिक्सर कानकोलीच्या मैदानावर कानकोलीच्या मैदानावर रोहित पाटील हिटमॅन बॅट्समन मारतय सिक्सर प्रीतम पाटील बॅट्समनला या तोडत नाही र मदन मते कानकोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर मदन मते कानकोलीचा निश्चितपणे एक चांगली त्या ठिकाणी संघ आपण पाहतोय गावदेवी आदित्य 11 क्रिकेट संघ कानपोली रायगडच्या टॉप टीम मध्ये आज त्या ठिकाणी वर्णी लागत्या अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये मोठमोठ्या संघांना त्या ठिकाणी पराभूत करण्याची क्षमता राखणारा हा संघ आपण पाहतोय एक जर रायगडचा विचार केला तर रायगड मधल्या ज्या टॉप टीम आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे नामोल्लेख केला जातो या कानपोली टीमचा त्या कानपोली टीमच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्यांना साथ लाभली आहे निश्चितपणे सरपंच मदन शेठ मते यांचं आणि त्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक अतिशय चांगली स्पर्धा आज आपण सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे पर्व पाहतोय यावेळेस मात्र चेंडू हव्यामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का क्षेत्ररक्षक पोहोचलाय मात्र मिस जेल पाहायला मिळाला आणि इथून जेल ड्रॉप मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये येईल विकेट बॅक टू बॅक 2 विकेट माघारी जातील रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलेला आणखीन एक हादरा पाटील रिव्हर्स बॅट्समन कृष्णा पाटील रिव्हर्स बॅट्समन फोडतो बॉलरला तो घाम फोडतो बॉलरला तो घाम नितेश पाटील निखिल पाटील यांच्या बॅटिंग मध्ये आहे दम त्यांच्या बॅटिंग मध्ये आहे दम विलास पाटील कानकोली गावचा बेस्ट फिल्डर करण पाटील संघाचा आहे ऑलराऊंडर मदन मते कानकोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर 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 तर इथून मात्र बॅक टू बॅक 2 रनआउटचं त्या ठिकाणी विकेट्स पाहायला मिळाल्या थोडीशी खराब तालमेल पाहायला मिळाला जिथे फलंदाज गुलशन म्हात्रे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला त्यानंतर आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट होईल का हे चित्र मैदानाच्या आतमध्ये असताना नवीन फलंदाज अभिजित म्हात्रे सरकला मैदानाच्या आतमध्ये जिथे अजून धावपलकावरती धावा आपण पाहतोय 26 धावा अजूनही विजयासाठी उर्वरित 15 बॉलमध्ये 20 धावा जमवायच्या ते फलंदाजी करणाऱ्या आरव एंटरप्राइजेस अजनबी ओले टीमला अभिजित म्हात्रे आणि अजित मुंगाजी ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हलक्या हातानं सॉफ्ट हँडने चेंडू खेळलाय लॉंगांकडे चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल दुसऱ्या धावेचं धाडस दाखवू शकले नाहीये निश्चितपणे 2 रनआउटचे विकेट्स आल्यानंतर निश्चितपणे धोका त्या ठिकाणी घेणं गरजेचं नाहीये हे जाणलं अजित मुंगाजीनं आणि इथे मात्र 1 धावीवरती समाधान मानले टोटल पवेलियन आहे भारी त्यांची बॅटिंग आहे भारी रोहन पाटील भल्या भल्यांच्या तो दांड्या गुल करी तो दांड्या गुल करी सुमित पाटीलची फिल्डिंग भारी 1 नंबर आदित्य 11 संघाची कामगिरी आहे दम तर अभिजित म्हात्रे या फलंदाजासाठी एक बक्षीस आलंय बादशाह ग्रुपच्या माध्यमातून ते बक्षीस लावलं गेलंय जर 2 बॉलमध्ये 2 बॅक टू बॅक षटकार आले तर त्याला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी असणार आहे फलंदाज अभिजित म्हात्रेसाठी हे बक्षीस त्या ठिकाणी बादशाह ग्रुपच्या माध्यमातून आलंय 2 बॉल 2 षटकार 10,000चं कॅश प्राइज काय त्या ठिकाणी बक्षीस पाहायला मिळतोय तसेच आयुष म्हात्रेसाठी देखील हे बक्षीस असणार आहे बादशाह ग्रुपच्या माध्यमातून या दोन्ही फलंदाजांना लावलेले हे बक्षीस आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार लगावले 10,000 रुपयाचं कॅश प्राइज निश्चितपणे 2 षटकारांची गरज देखील असेल कारण 20 धाव्यांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी
इथून मात्र चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय. यस, यावेळेस पंच सांगतायत षटक होईल समाप्त. काय कमालीची ओव्हर हाताले कुंदन म्हात्रेनं प्रेशर होतं गोलंदाजी करणार रांजणपाडा टीम वरती. मात्र या ओव्हर मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट स्वतःच्या नावावरती आणि 2 रनआउटचे देखील विकेट्स या ओव्हर मध्ये आल्या आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्या टीमला जिवंत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज कुंदन म्हात्रेनं. मदन मते कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. 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 गावदेवी आदित्य 11 संघ 1 नंबर. गावदेवी आदित्य 11 संघ 1 नंबर. इथे मात्र मॅच बनेल का रांजणपाडा टीम साठी ते बनवण्याचं काम केलंय कुंदन म्हात्रेनं. जी गोलंदाजी आज साकारली आहे, पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 6 धावा, त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये आला आणि त्या सेकंड स्पेल मध्ये फक्त 3 धावा त्या ठिकाणी आल्या. आणि इथून मात्र आपण पाहतोय त्याच्यानंतर नानाजी पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. त्यांच्या समेत आपण पाहतोय गोपीनाथजी पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती अतिथी मंचकावरती येऊन आपण या स्पर्धेला एन्जॉय करा. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बघा टाइम अलर्ट होतं आणि फक्त 2 मिनिटं शिल्लक राहिलेत. रांजणपाडा टीम 2 मिनिटांमध्ये जर षटक समाप्त झालं नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपला एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फक्त 2 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. मात्र इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केलंय रोहितनं आणि ते परतावं लागलंय अभिजित म्हात्रेला. कधी असं वाटत होतं ओवळे संघ सहज हा सामना जिंकेल, 46 धावेंचं टार्गेट सहजरित्या पार करेल. मात्र कुंदन म्हात्रेची गोलंदाजी, ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली, इथे मात्र ओवळे टीमला या धावा बनवण्यासाठी निश्चितपणे नाकीनऊ आणलेत. आणि इथून आपण पाहतोय आता मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 11 बॉल 19 ची गरज. गोलंदाज रोहित ठाकूर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केल्या आणि या बॉल वरती मिळतील धावा 4. येईल हा सुंदर चौकार. सरपंचाच्या चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला. ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. थँक्यू डीजे. इथून मात्र प्रत्येक बॉल वरती विजयाचं गणित त्या ठिकाणी बदलताना पाहायला मिळतंय. इक्वेशन मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. उर्वरित 10 बॉल शिल्लक आहेत, अजूनही 15 ची गरज आहे विजयासाठी. ती आरव एंटरप्राइजेस अजनबी ओले टीमला रांजणपाडा टीम पुन्हा एकदा संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान चेंडू जरूर होता, मात्र लाईन चुकीची होती. पंच सुधीर पाटील सरांचा इशारा येईल की हा चेंडू वाईड असेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते ओवले टीमच्या खात्यामध्ये. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली 32. 32 धावा गुणतालिकेवरती. विजयाचं गणित तुमच्या समोर आहे. उर्वरित 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विजयासाठी मात्र आवश्यकता असणार आहे ती 14 धावेंची. काय मॅच, रफ अँड टफ मॅच 2 टीमच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू होता, चांगला चेंडू, शरीरापासून दूरवरची गोलंदाजी. अशा रीतीनं गोलंदाजी करणं अपेक्षित असणार आहे. तर निश्चितपणे टायमिंग तर संपलाय. तर पाहायचं आपण जिथे टाइम अलर्ट होतं रांजणपाडा टीमसाठी आणि तो टायमिंग मात्र संपलंय. आणि शेवटच्या षटकामध्ये जरूर त्या ठिकाणी एक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक खेळवावा लागेल. तर निश्चितपणे आपण कौतुक करूया ओवले टीमचं, त्यानं फक्त 20 मिनिटांमध्ये आपली इनिंग समाप्त केली होती. 5 षटकं त्या ठिकाणी फेकली होती. मात्र इथे रांजणपाडा टीमनं थोडासा अतिरिक्त वेळ निश्चितपणे घेतला. मात्र मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. या बॉलवरती आलेली सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या धावफलकावरती 33 लागल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी आवश्यकता 8 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज आहे ती जिंकण्यासाठी ओवले टीमला.
मैदानाच्या आतमध्ये विकेट नंबर 7 मैदानाच्या बाहेर जाईल आणि आणखीन एक हादरा लागेल ओले टीमला. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ओले टीम संघर्ष करताना पाहायला मिळेल. अडचणीमध्ये वाढ झाली. इथे स्वप्न पाहिलं होतं या मॅचला जिंकण्याचं, मात्र इथे स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करत असताना 7 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर इथून 8व्या आणि 9व्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती आलेली जबाबदारी पाहतोय, जिथे परम म्हात्रे आणि सुजल गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या जोडीला मात्र 7 बॉलमध्ये 13 धावा जमवायच्या आहेत. त्या 7 बॉलमध्ये 13 धावा कशा रीतीने जमतील की ते ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत हाताळली रांजणपाडा टीमनं, त्या अनुषंगानं मात्र या मॅच मध्ये विजय संपादन करतील. यावेळेस मात्र चंडू हव्यामध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. लॉंग ऑन परून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत आणि इथून मात्र चांगला जेल टिपला. आणखीन एक हादरा लागेल. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल, जिथे धावफलकावरती धावा टोटल आपण पाहतोय 33 या धावसंख्येवरती लागलेला 8वा हादरा ओले टीमला. यांच्या नावाचा हाय बोलवाला मदन मते सरपंच, यांच्या नावाचा हाय बोलवाला. थँक्यू डेजर. काय सामना आपण पाहतोय. रंगतदार अवस्थेमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही टीम विजयासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतात. दोन्ही टीमकडनं जर विचार केले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. इथून जर आपण विचार केला ओवळे टीमला 30 बॉलमध्ये 46 धाव्यांची आवश्यकता होती आणि बघा रंजनपाडा टीम आपल्याला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा आणायचं आहे. फक्त 4च क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत, कारण आपण अतिरिक्त वेळ त्या ठिकाणी खर्च केलाय. आपल्याला 20 मिनिटे दिली होती 4 षटकं संपवण्यासाठी, मात्र त्या अवधीमध्ये आपण 4 षटकं फेकली नाही आहेत आणि निश्चितपणे आपल्याला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा खेळवावं लागणार आहे. जी पॅनल्टी निश्चितपणे आपण उसरली टीमला देखील पाहिली होती आणि तेच त्या ठिकाणी दृश्य या मॅच मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. तर मॅच मात्र बनेल 6 बॉल 13 ची आवश्यकता ओले टीमला. तर निश्चित 13 धावा जमवायचे आहेत. 2 षटकारांची आवश्यकता आहे. मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज शेखर पाटील शेवटचं ओव्हर 6 बॉल 13 ची गरज. पहिला बॉल खूप चांगला चेंडू फेकलाय, पडल्यानंतर डीप राहतोय, फलंदाजाच्या बॅट वरती येत नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉल. जसं जसं डॉट बॉल त्या ठिकाणी फेकले जातील तसं प्रेशर क्रिएट होईल फलंदाजी करणाऱ्या टीम वरती, जिथे मिथुन दापोलकर आणि त्याला साथ देणारा परम म्हात्रे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परम म्हात्रे या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळेल. 5 बॉल 13 ची गरज आणि इथून मात्र उडवलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. येईल हा दमदार हिट. षटकार की रांजणपाडा संघ जिंकेल. हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला येणारे 4 चेंडू 7 ची आवश्यकता. शेखरचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 सिक्सेस. इथून मात्र फलंदाज परम म्हात्रे ऑन फायर.
आरव एंटरप्राइजेस अजनबी ओले टीम कॉंग्रॅच्युलेशन्स करायला एसटीपी ग्रुप लागलाय आज लागलाय आयोजन करायला मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलबाला मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलबाला थँक्यू डीजे. तर चला उसरली संघाचा संघनायक आणि ओले संघाचा संघनायक लगेच नाणेफेकीसाठी या, जिथे सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना पाहायला मिळेल. त्याला दोन्ही संघाचे संघनायक कुठलाही उशीर करायचा नाही, लगेचच नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधा. काय मॅच पाहायला मिळाली. आरव एंटरप्राइजेस अजनबी ओले आणि जयमान रांजणपाडा या दोन टीम मध्ये लढत पाहिली, जिथे शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला रांजणपाडा टीमनं. मात्र अंतिम क्षणामध्ये परम म्हात्रेची फलंदाजी जबरदस्त राहिली. 18 धाव्यांचं योगदान 7 बॉल मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आल्या आणि तो सामना जिंकलाय ओले टीमनं. आणि मॅन ऑफ द मॅचचा निश्चितपणे मानकरी ठरेल परम म्हात्रे.